हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. ह्या यूट्यूब चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मापं कसं घ्यायची आणि मापं कोणकोणती. पाहू शकता इथं उंची 30 आलेली आहे, कंबर 22 आहे, गुडघा उंची 16 आहे, सीट घेर 25 आहे, बॉटम घेर आहे 10 इंच. आणि जो मी गोल राऊंड केला आहे ना, तीच माप आपल्याला ह्या साडीवरती टाकून कटिंग करायचं आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर घ्यायचं आहे. अस्तर आता तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथं मी 2 मीटर अस्तर घेतलं होतं, पण त्यामध्ये मला आता 10 वर्षाची मुलगी आहे. आता तिचे मी माप तुमच्या समोरच घेतले, मागचा व्हिडिओ टाकला होता, पाहिलाच असेल तुम्ही. तर तेच मापं मी इथं टाकणार आहे. आता तिची उंची काय हाईट जास्त नव्हती, तो 2 मीटरमधला अर्धा मीटर तरी आपल्याला त्यामधलं अस्तर निघतं, अर्धाच्या थोडंसं कमी पण निघतं. तर मग आता इथं मी मापं टाकायला सुरुवात करते. थोडंसं वरती घेते, जेणेकरून खालचं एकसारखं अस्तर जे काही उरेल ते यूज होईल नंतर. सो अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता कट करून घेतलं मी ती एक्स्ट्राचं अस्तर आणि आता मी उंची टाकते. आता पूर्ण उंची आपली 30 आहे, तर कंपल्सरी 1 इंच त्यामध्ये ॲड करायचे, जेणेकरून अर्धा इंच आपलं खाली फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच वरती आपलं फोल्ड करण्यामध्ये किंवा स्टिचिंगमध्ये जाणार आहे. सो अशा पद्धतीने आता सर्वात अगोदर आपल्याला कंबर टाकायची आहे. तुम्ही कंबर पाहिली किती आलेली होती, तर अशाच पद्धतीने आता आपल्याला सगळे माप टाकायचे आहे. तिथं कंबर होती, तर कंबर होती 22 इंच. तर मी आता कंबरेचा चौथा भाग इथं टाकलेला आहे, त्यामध्ये 2 इंच ॲड केलेला आहे. आता सीट घेर आपल्याला मोजायचा आहे. तर पहा, मी डबल टिबल टेप मी मोजून घेते, जेणेकरून कोणाला कॅल्क्युलेटर करता येत नसेल तर हे अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता इथं मी 3 पदरी टेप घेतले. आता 25 इंच पूर्ण सीट घेर आहे, तर त्याचा 3 भाग करायचे आहेत आपल्याला. आणि तिसऱ्या भागामधला 3 भागामधला एकच भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि तो आपल्याला इथे टाकायचा आहे. तर आता इथं तिसरा भाग मी 8.25 इंच येतो तिसरा भाग. तर इथं तिसरा भाग टाकलेला आहे 8.25 किंवा 8.5 टाकला तरी चालेल. 8.5 आणि 2 इंच आपलं टाकायचं आहे. आता 8.5 तुम्ही पाहू शकता, इथं वरती पण मी 8.5 कंबर टाकते. कंबर कमी आहे पण टाकते 8.5. आणि खालती समोरसुद्धा आपण 8.5 टाकले, त्यानंतर 2 इंच केलं पुढं आणि त्यानंतर परत 1.5 इंच केलं पुढं आणि नंतर आपण काय केलं आहे, जे आकार करून घेतले. आता गुडघा उंची 16 होती, ती पण टाकली आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे आणि अशा पद्धतीचा आपल्याला पूर्ण मार्किंग करून घेतलं आहे. बॉटम टाकलेला आहे आपण 5.5 इंच आणि त्यानंतर 2 इंच पुढं मार्जिन घेतलं, जेणेकरून काय होतं, आता ही साडी आहे, साडी कशी थोडीशी लूजच असते, फिटिंग काही साडी नसते. तर जितकी साडी लूज असेल तितकी साडीचा पोशाख आणि ते सुद्धा सुंदर आणि छान असा दिसतोच असतो. आणि जर हेल्दी मुलगी असेल तरीसुद्धा तुम्हाला हे मापं चालतील, कारण कसं होतं, ज्यावेळेस हेल्दी असेल तर तिला आपण परफेक्ट बसते आणि कमी हेल्दी असेल किंवा थोडीशी तब्येत कमी असेल तरीसुद्धा ही ती साडी आपल्याला मुलीला चालते. आता साडी कसं आपण 2-3 वेळा घालणार, कधीतरी घालणार, जस्ट कधी आपले मराठमोळी कार्यक्रम किंवा मराठमोळी सण वगैरे असले तर. म्हणून आपल्याला काय करायचं, कधी पण थोडेसे मापं जास्त घ्यायचे, जेणेकरून कसं व्यवस्थितही बसते आणि 3-4 वर्षी ती उपयोगाला सुद्धा येऊ शकते अशा पद्धतीने. सो अशा पद्धतीने आता इथं बघा, आता मी पदर घेतले. आता आपलं अस्तरचं कट करून झालं सगळं. आता इथं पदर आहे. आता इथं पदराला ना थोडासा एक्स्ट्राचा भाग आहे आणि पाहू शकता मी ते नंतर कटच करेल किंवा राहून देईल, काही प्रॉब्लेम नाही. सो अशा पद्धतीने आता पूर्ण आता उंची किती आहे, पूर्ण उंची आहे 30 इंच. आता पूर्ण उंची 30 इंच, तर ती आपल्याला डबल काढायची आहे. 30 आणि 30 आपली 60 इंच अशा पद्धतीने. आता 30 इंच घेतलं, परत एकदा 30 इंच घ्यायचे आणि त्यानंतर 5 ते 6 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला अशा पद्धतीचं मार्किंग करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. आता इथं काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची, जी आपण 30 इंच सोडले तिथून आपल्याला 6 इंचपर्यंत जो पुढं घेतला आहे ना, तितक्या पोशाखापर्यंत आपल्याला पदर तिरक्या बाजूने कट करायचे. आता तुम्ही पाहू शकता इथं आता मी घेतलेला आहे ना, डाव्या बाजूला हात आहे माझा, तिथनं मीठ खाली ठेवून ते फक्त उजव्या बाजूने कट करते, खालीपर्यंत जाते.
सो अशा पद्धतीने आता इथे काय करणार, जो आपली उजवी बाजू आहे ना ती टोकाची येणार पदराची खालून, जो मागून पदर पुढे येणार आणि जो उजवा आहे ना डावा आहे ना तो आपला वरती येणार. अशा पद्धतीचा पदर असतो आणि तिथे आपल्याला प्लेटा द्यायच्यात. पाहिल्यास तुम्ही मी दाखवले तुम्हाला कशा. ते आपल्याला वरच्या साईडला तोंड करून त्याच्या प्लेटा द्यायच्यात आणि अशा पद्धतीने. आता इथं मी काय केले, जिथून आपण पदर कापलेला होता ना ती साईड मी सोडून दिली आहे. आता एकदम नेसत्या पदराच्या साईडने घेतलेली आहे साडी आणि इथं डबल फोल्ड करून घेते. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता इथं डबल फोल्ड का करते मी तुम्हाला सांगते. आता इथं आपल्याला जो अस्तरचा आपण पॅन्टीचा पोशाख काढून घेतलेला आहे ना तो आपल्याला इथं वरती ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ठेवायचे अस्तर आणि आपल्याला कटरी करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण व्यवस्थित असं ठेवतो तर आता हे आपल्याला दोन्ही पण पाय एकसारखेच काढायचे असतील. त्यामुळे मग मी एक करून डबल फोल्ड करून कट करून घेते, जेणेकरून थोडंसं अगदी सोपंही पडेल आणि तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने मी केलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला मी तुम्हाला सांगते. आता इथं जो डबल फोल्ड केला आहे ना तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. पण त्या अगोदर आपल्याला इथं काय करायचं आहे, जे वरचे काट आहे ना नाही ते वरच्या साईडचे काट आहेत ते काढायचेत आपल्याला, कारण आपल्याला त्या काटाची काही जास्त गरज नाही पडणार. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता काट काढून घेतले, त्याच काट्याचा आपल्याला शेवटला साडीला नेफासुद्धा करायचा, जेणेकरून काय होतं बऱ्याचशा गोष्टी आपल्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये थोड्या साडीमध्ये आपण इथं ॲडजस्ट केलेलं आहे. कारण ही आहे साडी 6 वारी आणि 6 वारीमध्ये आपल्याला 10 वर्षाच्या मुलीची 9 वारी बनवायची आहे, ती पण शाही मस्तानी. सो अशा पद्धतीने आता त्याच्यामुळं आपल्याला काही बऱ्याचशा गोष्टी अशा करायच्या असतात, जेणेकरून आपण थोडंसं विचार करून केलं तर साडीसुद्धा आपल्याला पुरते. आता तुम्ही पाहिलंच असेल, मी जो पदराचा भाग होता ना तिकडच्या साईडने घेतलेला आहे आणि तिकडच्या साईडने घेऊन मी ते सरळ भाग कट करून घेतला आहे ना. आता आपल्याला प्लेटा टाकायच्यात. आता प्लेटा कशा टाकायच्यात आपल्याला, जो आपला उजवा हात आहे ना ते उजवा हात आपल्याला खालच्या साईडने आला पाहिजे, तशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकायच्यात. आणि जो डावा हात आहे ना तो आपला वरती आपण प्लेट टाकत जाणार आहोत डाव्या हातापर्यंत. अशा पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता. आता इथं जास्त काय प्लेटाची आपल्याला साईज म्हणजे हे नाही करायची, मोठी नाही करायची. आता 5 इंच रुंदीच्या प्लेट आपण मोठ्या मापासाठी टाकू शकतो. पण आता इथं जास्त मोठंही नाही आहे जास्त छोटंही नाही, अगदी मिडियमच माप आहे. सो 10 वर्षाच्या मुलीचं. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पाहू शकता. आता इथं मी इतक्या दाट प्लेटा टाकल्यात ना, पण इथं आपल्याला साडी पुरणार नाही, कारण इथं आपल्याला डबल काष्टा द्यायचा आहे मागच्या साईडनी आणि जितका पुरल आपल्याला तितकी साडी घ्यायची आहे. आता इथं मी इतक्या दाट प्लेटा दिलेल्या आहेत ना, तेवढ्या दाट तुमच्याकडे जर साडी असेल तर तुम्ही भरपूर साडी असेल तुम्ही तशा पद्धतीने दाट प्लेटा देऊ शकता. इथं मी आता 2 पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे करून. तर आता इथं काय करायचं आपल्याला, जो आपला ह्याचा आहे ना पॅन्टीचा भाग तो ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला बरोबर पॅन्टीच्या भागाला इतकीच आपल्याला ह्याची उंची हाईट घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हे सगळा पोशाख पुढून आपल्याला पॅन्टीला पुढच्या साईडने जोडायचा असतो. अशा पद्धतीने आता हे उरलेला आहे ना तो आपल्याला होईल कष्टासाठी, तो मी आता साईडला ठेवून देते. आता जर तुमच्याकडे कष्टासाठी दुसरी डबलची म्हणजे साडी असेल, एक्स्ट्राची साडी असेल तर तुम्ही ते ठेवू शकता ना. अशा पद्धतीने इथं जॉईंट देऊन प्लेटावरही करू शकता. मी तुम्हाला दाखवलं, पण इथं आता होणार नाही. त्यासाठी मग मला आता इथं काय करायचं आहे, मी त्या सगळ्या टाचण्या खोलून घेतल्याने हीच आपण प्लेट आहेत ना ते आपण थोड्याशा सुट्ट्या करून घेऊया आणि वर सरकून घेऊया, जेणेकरून पातळ आणि थोडा झिकझॅकचा स्टाईल पण येईल. जसे झिकझॅकचा थोडासा लुक येण्यासाठी आपण अशा पद्धतीने करणार आहोत. किंवा साधा कष्टा तुम्ही केला तरी अगदी आरामशीर साडी बनते साध्या कष्टाची सुद्धा. 6 वारीमध्ये 10 वर्षाच्या मुलीची 30 इंच किंवा 32 इंच उंचीची. तर अशा पद्धतीने आता 30 इंच उंची आहे, 10 वर्षाची मुलगी आहे, तिला डबल काष्टा करायचा आहे, प्लस पदर भरपूर आहे आणि पोटचा पोशाख पण आहे. तर हे सगळं आपल्याला 6 वारी साडीमध्येच करायचं आहे. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोसेस काय करायच्या आहेत इथं आता तुम्हाला मी पाहते, तुम्ही पाहताय. आता पहिलं आपण दाटीन मस्त अशा प्लेटा टाकून घेतलेल्या होत्या, त्या प्लेटा खोलून आपण इथं आता थोड्याशा लूज प्लेटा टाकलेल्या. जसं की प्लेटा तर आहेतच, अशाही खूप सुंदर दिसतात, त्याचं काही नाही प्रॉब्लेम. बट अशा सुंदर जर टाकल्या तर खूप सुंदर असं लूक येतं आणि खूप छान अशा पद्धतीने तुमचं साडीचं लूक पण येऊन जाईल. जेणेकरून काय होणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर टाकल्या तर तुमची साडी पुरेल आणि 6 वारीमध्येच तुमची 9 वारीसुद्धा होऊन जाईल अशा पद्धतीने. तर आता पाहू शकता मी आता थोड्याशा लूज करून घेतलेल्या आहेत. जसा पोशाख आहे तसाच आहे, फक्त थोड्याशा वरती करून घेतले, जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला थोडासा वेळही जाईन इथं.
पण आपल्याला साडी पूर्ण खूप महत्त्वाची असते, कारण इथं काही एकसारख्या डबल डबल साड्या काही नसतात. आता एकाच साडीमध्ये करणार आहे मी सगळं, आणि ते पण सहावारी, जी आपण साधी सिंपल नेसतो सहावारी ती. फक्त काठपदर हवी आहे, कारण दोन्ही पण साईडची सेम काठ हवे असतात आपल्याला साडीसाठी. सो त्या पद्धतीने ही साडी अशी मी घेतलेली होती. आता मी इथं पूर्ण करून घेतलेलं आहे, इथं पाहू शकता तुम्ही. आता मी त्या टाचण्या परत लावून घेते, जेणेकरून काय होणार आहे की इथं कुठे निसटणार नाही आहे किंवा एखादा मिरी तुमची सटकणार नाही अशा पद्धतीने. आणि पूर्ण आता व्यवस्थित करून आहे ना, करून मी परत वरचं जे काही एक्स्ट्राची साडीवरती गेलेली आहे ना, ती पण कट करणार आहे. पण त्या अगोदर मी आता अशा पद्धतीने परत एकदा आपला अस्तरची पॅन्टीचा भाग आपण जो कट केला आहे ना, तो वरती ठेवू नये ना, अशा पद्धतीने कट करून घेते आहे. सो पाहू शकता कसलं सुंदर दिसतंय ना, आणि किती सुंदर असा पोशाख तयार झालेला आहे. इथं तर तुम्ही प्लेटाला टाके पण देऊ शकता. आता इथं टाके प्लेटाला कसे द्यायचे, एक एक प्लेट धरायची आणि दोऱ्याने आपण धाग्याने शिवून टाके द्यायचे आहेत. कसे द्यायचे आहेत ना, ते सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मागच्या. तर इथं पहा अशा पद्धतीने जे आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला एक साईडने, ते जे आकार आपल्याला पॅन्टीला जोडायचा असतो उजव्या भागाच्या उजव्या पायाला, आणि तो पोशाख आपल्याला घ्यायचा असतो डाव्या पायावरती. सो अशा पद्धतीने आता इथं फॉल आहे. आता हे मी फॉल आहे ना सगळा काढून घेणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला कट करून दाखवते नकाशा आपला कसा करायचा आहे. आता तुमची नेसती जर साडी असेल, नवीन साडी असेल तर ठीक आहे, नवीन साडीला काही आपण फॉल बसवलेला नसतो. पण नवीनच पट फॉल बसून आपण 1-2 वेळा वेअर केलेली असती साडी, तशा साडीच्या अगोदर आपण फॉल काढून घ्यायचा, जेणेकरून फॉल कुठेही दिसणार नाही अशा पद्धतीने अगोदरच काढून घ्यायचा. इथं मी काढायचा माझा राहून गेला. मी म्हटलं चला जितकं कटिंगमध्ये येईन तितकं ठीक आहे, आणि जितकं नाही येणार तितकं कटही होऊन जाणार, जितकं येईल तितकं आपण फॉल हाताने काढू शकतो, म्हणून मी ठेवला. सो अशा पद्धतीने आता व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. कपडा जेवढा आहे तेवढाच कट करायचा आहे आपल्याला. इथं आता जेवढ्या ॲडजस्ट होईल तेवढं आपल्याला कष्ट करून घ्यायचं आहे. आता इथं काष्टाचं पूर्ण उंची टाकायची आहे आपल्याला. इथं काष्टाची पूर्ण उंची 30 इंच होती, आणि 1 इंच 2 इंच माझा इथं वरलेला आहे. काष्टाची उंची 30 इंच असेल तर तुम्ही कमीत कमी 5 इंच काष्टा उंचीला जास्त घ्या, जेणेकरून काय होईल की गुड्या हे तुम्हाला सुन्याही सुंदर अशा पडतील, आणि तुमचा लुकही सुंदर दिसेल पाठीमागून. आणि अशा पद्धतीने 5 इंच आतमध्ये येऊन आपण एक साईडनी गोल राऊंड आकार दिलेला आहे का, तर ते आपल्याला पायाला जोडायचं आहे. आणि तो अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता मी इथं तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे, आणि 10 इंच. आता इथं जो काही फॉल आहे ना, तो मी काढून घेते. आणि अगोदर आपल्याला काय करायचं तर पॅन्टीचा भाग ठेवू नये ना, आपण खालच्या साईडनी तर ते पायाला जोडायचं आहे, त्या साईडनी आपण टोकाला गोल राऊंड देऊन घेतलेला आहे 5 इंचावरती. आणि इथं आपण जे आकार देऊन घेणार आहोत, आणि जे काठ आहेत ना तिथं आपल्याला काहीच नाही करायचे, फक्त आता अशा पद्धतीने आपल्याला पोशाख जोडायचा असतो. तर आता इथं जोडायचा असतो, पण कसा जोडायचा ते सुद्धा आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ स्टिचिंगचा सुद्धा पूर्ण तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आणि हे कटिंगचा व्हिडिओ जर समजला नसेल तर प्लीज कमेंट करा, जेणेकरून तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी देईल. आणि जर नाही समजलं तर अजून आपण दुसरा पण व्हिडिओ बघू, कारण साड्या माझ्याकडे नेहमीच असतात स्टिच करायला. हा आहे पदर, पुढचा पोशाख, आणि हेचा पोशाख झालेला आहे बॅक